नमस्ते, मी शर्वाणी पिल्ले. नमस्कार, मी रुजुला धून. तुम्हाला आवाज ऐकू येतोय का आमचा? आपण कनेक्ट झालो आहोत का? जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. सकवार मातोश्री इतिहासाच्या घडामोडीत लुप्त झालेले एक व्यक्तिमत्व. महाराजांच्या दैदिप्यमान कारकिर्दीच्या आणि त्यांच्या महानिर्वाणानंतर कौटुंबिक उलाढाली आणि स्वराज्यावरील संकटाच्या एकमेव साक्षीदार शंभूराजांच्या मातोश्री. शंभूराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाच्या कैदेत येसूबाईंचा खंबीर भावनिक आधार होता तो सकवार मातोश्रींचा. अशा या करारी सकवार राणीसाहेबांची कदर इतिहासानं का केली नाही हे एक मोठं आश्चर्य आहे. मी एवढ्यासाठीच म्हणते की जेव्हा मला कळलं की सकवार मातोश्रींची भूमिका साकारायची आहे तेव्हा मला फारशी माहिती नव्हती मातोश्रींबद्दल, आणि मी त्या राणीसाहेबांची जेव्हा माहिती काढायचा प्रयत्न केला तेव्हा मला ती माहिती फारशी मिळाली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एवढं करारी आणि एवढं हुशार, एवढं मायाळू आणि शिवाजी महाराजांच्या विचारांना, जिजाऊंच्या विचारांना धरून चालणाऱ्या या सकवार राणीसाहेबांची कुणी कशी दखल घेतली नाही. आणि मला खरंच हे माझं भाग्य वाटतं की ही व्यक्तिरेखा साकारण्याची मला संधी मिळाली. जय शंभूराजे. नमस्कार, खूप खूप आभार. हो हो, करोनापासून काळजी घेतोच आहोत, आम्ही सुद्धा घेतो, तुम्ही सुद्धा घ्या. वाऱ्याचा आवाज येतोय का? आवाज नाही येत. हो, खिडकी आहे बंद. आता कसं वाटतंय? नाही, आंबट गोड मालिकेचा अनुभव खूपच छान होता. खूप खूप आभारी आहे, तुम्ही तीही मालिका पाहिली. हो, आपण बोलूया ना. आपण आपलं गोडाऊन या यूट्यूब चॅनेलबद्दलही बोलूया. त्याचाही खूप चांगला अनुभव आहे. हो, स्वराज्य रक्षक संभाजीबद्दल बोलायचं झालं तर फारच सुंदर अनुभव आहे स्वराज्य रक्षक संभाजीचा. अजूनही आवाज येत नाहीये का? सेटवरचं दररोजचं वातावरण खूपच चांगलं असायचं, खूप हेल्दी असायचं. म्हणजे छोट्या छोट्याशा गोष्टी सांगायच्या झाल्यात तर जेव्हा मी पहिल्यांदा सेटवर गेले तेव्हा मला खूपच टेन्शन आलं होतं. म्हणजे मला आठवतंय मी गेले होते लुक टेस्टसाठी. खरं तर ऑडिशनसाठी आधी ऑडिशन झाली, ऑडिशन नंतर एक लुक टेस्ट झाली आणि मला खूपच टेन्शन आलं होतं. तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. वा वा वा, खूपच छान. खरंच आहे, शंभूराजेंच्या पाठीशी सकवार मातोश्री खूप खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या आणि ज्या खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या त्यांनी मला आठवतंय की अमोल सरांचा आणि माझा एक सीन झाला होता की सतत ते लढाईवर असायचे, ते युद्ध करत होते आणि एक दिवस असा मिळतो की जिथे ते शांत बसले आहेत आणि मी बसले, माझ्या मांडीवर त्यांनी डोकं ठेवले आणि मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवते. आणि प्रताप सरांनी तो सीन इतका सुंदर लिहिला होता की ते करताना त्यांनी असं लिहिलं होतं की जेव्हा पाठीवरून हात फिरवते तेव्हा शंभूराजे असं म्हणतात की मातोश्री इतके दिवस पाठीवरती ढाल होती आणि आता ती ढाल बाजूला होऊन तुमचा मायेचा हात माझ्या पाठीवरून फिरतोय. खरं सांगायचं झालं तर त्या सीनच्या वेळेस एक आपसूक डोळ्यामध्ये पाणी आलं. असं खरंच वाटलं की तेव्हा महाराज पूर्ण वेळ युद्धावर असल्यामुळे सतत ते
कुठल्या विचारांमध्ये असतील, काय स्पिरिटमध्ये असतील आणि सतत पाठीवरची डाल आणि एक आईचा आशीर्वादाचा हात किंवा एक मायेची थाप पडली तर किती छान वाटतं सगळ्यांना. भूमिका खूपच आवडली. खरंय, पुतळा मातोश्री गेल्यानंतर शंभूराजेंचा आधारस्तंभ सकवार मातोश्रीच होत्या. हे पुतळा मातोश्री जितक्या प्रेमळ होत्या तितक्या सकवार मातोश्री होत्या. भवानीबाई, तुमचा अनुभव सांगा असं म्हणताय तेजस. हा तेजसजी, भवानीबाई सांगा. माझा अनुभव चांगला होता, कारण की ही माझी पहिलीच सिरियल होती आणि असं मला फारशी सवय नव्हती. भाषा वेगळी होती आणि मला सगळ्यांनीच सांभाळून घेतलं. म्हणजे आमचे कार्तिक सर, स्वप्नील सर आणि शिरीष सर, आणि आता मी झी मराठी आमच्या जगदंब क्रिएशन्सची खूप आभारी आहे. तर असा माझा एक अनुभव होता. आणि तुझं ऑडिशन कसं झालं तेही सांगताना ते विचारते. माझं ऑडिशन चांगलं झालं. म्हणजे राजदादाने माझं ऑडिशन चांगलं घेतलं, कारण की त्याला सुद्धा माहिती असेल, कारण की ही माझी सिरियल पहिली सिरियल आहे. तर ऑडिशन चांगली होते. तेजस असं म्हणतोय की तुम्ही दोघी हळव्या मनाच्या आहात का? हो, खरंच आहोत आम्ही. छान. आणि माधुरी त्यांनी विचारलं आहे की आमचं नातं काय. तर रुजुला ही माझी भाची आहे, मी तिची आत्या आहे. असे व्हावे. कविता लाड बरोबर काम करण्यात खूप मजा आली. कवितानं आणि मी पहिल्यांदा काम केलं असे एकदा व्हावे ह्या चित्रपटामध्ये. कविता ही फार गुणी अभिनेत्री आहे आणि फार आधीपासून माझी इच्छा होती कविता बरोबर काम करायची. आणि असे एकदा व्हावे ह्या चित्रपटाचं जेव्हा लेखन मी आणि सुश्रुत भागवतने केलं तेव्हा त्या कॅरेक्टरसाठी आम्ही कविताचा विचार केला. कारण कविता ही खूप चांगली अभिनेत्री आणि मला तिच्याबरोबर काम करायचं होतं. फक्त असं झालं की दोघींचा एकत्र सीन नव्हता आमचा. भवानीबाईंच्या सीन विषयी सांगा. भवानीबाईंच्या लग्नाच्या सीन विषयी सांगा. हा रुजुला, तुला कुठला सीन करताना मजा आली किंवा एखादा कुठला सीन करताना तुला कशी कोणाची मदत झाली, तू काही सांगू शकतेस का? हो, कारण की एक सीन आहे माझा आणि अमोल सरांचा होता. माझे त्या दिवशी 7 सीन्स होते, म्हणून मी घरातून 5:30 वाजता निघाले होते सकाळी. तर 7व्या सीनला माझं लग्न ठरलंय आणि माझे आबासाहेब म्हणजेच अमोल सर मला समजवत होते आणि म्हणजे माझे डोळे पेंगत होते, मला झोप आली होती आणि 3-4 वेळा रिटेक झाले होते. आणि त्यांनी जेव्हा मला बघितलं की हिला झोप येते, आता ही झोपणार, मग सीन होणार नाही, तर त्यांनी मला असं लगेच एक चिअर अप केलं, म्हणजे हॅ हू असं करून, आणि माझी ती झोप उडाली आणि मग मी तो सीन केला. हा इन्सिडेंट मला अमोल सरांबरोबर खूप आवडला होता. अमोल हा अतिशय हुशार अभिनेता आहे आणि त्याचबरोबर तो खूप चांगला को ॲक्टर आहे. म्हणजे फक्त आमच्याबरोबर तो छान असतो असंही नाही, लहान मुलाकडनं काम करून घ्यायची कला त्याच्याकडे आहे. आता शंभूराजेंविषयी तुम्ही काय सांगाल? भवानीबाई, तुम्ही किती वर्षाच्या आहात? भवानीबाई आहेत आता 9 वर्षांच्या आणि जेव्हा सिरियल करत होती तेव्हा ती 8 वर्षांची होती. मॅडम, तुम्ही बोलताना यसुबाई यांना सुनबाई अशी हाक खूप प्रेमानं मारत होत्या. खरंच आहे, प्राजक्ता इतकी गोड आहे आणि यसुबाईच्या भूमिकेमध्ये ती इतकी सुंदर दिसायची. मुळात एखादं एक कॅरेक्टर करताना तर काम करताना जेव्हा सकवारबाईंची व्यक्तिरेखा डोळ्यासमोर यायची आणि सकवारबाईंचं यसुबाईंवरती खूप प्रेम होतं, त्यांचं शंभूराजेंवर खूप प्रेम होतं आणि आमचे लेखक प्रताप गंगावणे इतके सुंदर सीन लिहून द्यायचे की एका सासू आणि सुनेमध्ये एका आई मुलीचं नातं कसं असू शकेल हे सकवारबाई आणि यसुबाईंचे सीन करताना ते मला सतत जाणवायचं. त्याच्यामुळे आपसूक सुनबाई ही सो कॉल्ड सुनबाई हाक नसून आपण आपल्या पोटच्या मुलीला हाक मारतो अशीच यायची. तर कीर्तीनं असं विचारलं आहे की
शंभूराजे गेल्यानंतर जो अभिनय होता तो अगदी मनाला भिडणारा होता. खरं असा एक सीन आला होता की शंभूराजेंचे डोळे काढले अशी बातमी येते आणि सकवारबाईचा धीर सुटतो आणि त्या कोलमडून जातात आणि त्या खूप रडू लागतात. त्या देवाला विचारतात की देवा की असं म्हणतोस की तू उंबरठ्यात आहेस, तू गावाच्या वेशीवर आहेस, तरी हे का आहे, आम्ही का भोगतो, हे का शंभूराजे भोगतायत, तू आधार दे, त्यांना आधार दे, त्यांना शक्ती दे सगळं सहन करायची. आणि अगदी जेन्युनली सांगायचं झालं तेव्हा आई म्हणून मला तो सीन करताना मनापासून रडू आलं होतं. कारण त्याच्यात एक वाक्य होतं की मी सईबाईंचा पदर पसरून माझ्या बाळासाठी हे मागणं करते. हे वाक्य इतकं हृदयाला भिडणारं होतं. आणि हीच प्रताप सरांची खासियत आहे की लिखाण करताना ते लिहिताना इतकं सुंदर त्यांचे संवाद असतात की ते आपसूक जे एका आईचे इमोशन्स असतात तसेच्या तसे बाहेर पडतात. आणि त्याच्यामध्ये अजून एक असं होतं की सगळ्यात शेवटाला एक आई म्हणून सकवार मातोश्री रडतात, पण सगळ्यात शेवटाला त्या असंही म्हणतात की स्वराज्य महत्वाचं आहे, काहीही झालं तरी स्वराज्य हे व्हायलाच हवं. जिथे असं लक्षात येतं की कितीही आईचं हृदय असलं तरीही शिवाजी महाराजांची शिकवण त्या विसरल्या नव्हत्या. कारण महाराज हे स्वराज्यासाठी लढत होते, शंभूराजे हे सकवार मातोश्रींचे पुत्र होते आणि ते सुद्धा स्वराज्यासाठी लढत होते. आणि सकवार मातोश्रींना कळत होतं की आता हे बलिदान जाणार आहे त्यांचं स्वराज्यासाठीचं. अन्याय होतोय. आत्याबाची असल्याने कधी सेटवर रागावणे रुसणे होत होतं का? नाही, असं होत नव्हतं. भवानी बाळ, तुम्ही कट्टी घेताय ते बोलून दाखवा ना. आठवतंय ना तुला? शंकराजींबरोबर आर बट्टी बार बट्टी 12 महिने बोलायचं नाही, लिंबाचा पाला तोडायचा नाही, आमच्याशी गट्टी फू फू फू, तुमच्याशी गट्टी फू फू फू. वा. खरंच आम्ही भाग्यवान आहोत की स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये आम्हाला काम करायला मिळालं. भवानीबाई, तुम्ही किती वर्षाच्या आहात? बनायचं आहे तुझ्यासारखी. त्यांनाही ऍक्टर बनायचंय तुझ्यासारखं असं ते म्हणतायत. आपण सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका जिवंत केल्या, अजरामर केल्या. खरंच आहे, स्वराज्य रक्षक संभाजी ह्या सिरियलची खासियतच ही आहे की ह्याच्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या भूमिका ज्यांनी कोणी केल्यात सगळ्यांनी इतक्या अप्रतिम केल्या आहेत आणि प्रत्येक जण ती भूमिका म्हणून चालले आहेत. कीर्ती असं म्हणते, जर तुला संधी मिळाली तर शंभूकालीन इतिहासातील कोणत्या घटना बदलायला आवडतील? खरं सांगायचं झालं तर शंभूकालीन इतिहासातल्या अनेक घटना बदलायला आवडल्या असत्या, पण काय विधिलिखित आहे. पण त्यातली एक गोष्ट नक्की बदलायला आवडली असती, जी फंदफितुरी, जी सतत फंदफितुरी होत होती. म्हणजे महाराजांच्या वेळेस फंदफितुरीला वाव नव्हता असं म्हणतात, कारण महाराज फार कडक शिक्षा करायचे. मला आठवतं की एक सीन आला होता की जेव्हा शंभूराजे पन्हाळ्याला होते आणि त्यांच्या वधाचा कट केला जात होता आणि ही गोष्ट सकवार मातोश्रींना कळते आणि सकवार मातोश्री सोयरा मातोश्रींना सांगायला जातात. सोयरा मातोश्रींची तब्येत ठीक नसते आणि तेव्हा त्यांना सांगतात की कुसुंबीचा फुलांचा रस असतो, तो जर का दिला तर एक गुंगी चढते, एक नशा होते त्यांनी कुसुंबीच्या फुलानं. तर त्या म्हणतात की महाराजांच्या महाराजांच्या घोड्याला एकतर त्यांच्या घोड्याची नाल त्यांनी काढली होती, जे कोणी कटकारस्थान करणारे होते त्यांनी, आणि वरती कुसुंबीचा रसही पाजला होता. तेव्हा सकवार मातोश्री खूप चिडतात आणि म्हणतात की महाराज असताना फंदफितुरीला वाव कुठे होता? ती अशी उंबरट्या बाहेर असायची फंदफितुरी, आणि त्यांनी कधीही कुणाला सोडलं नाही फंदफितुरांना, त्यांना शिक्षा दिली, तशीच शिक्षा व्हायला हवी. शंभूराजे खूप
प्रेमळ होते. पहिली भंग फितुरी झाली तेव्हा त्यांनी कधीच कोणाला शिक्षा केल्या नाही. प्रत्येकाला थोडी थोडी त्यांनी सवलत दिली. खरंच आहे, फितूर इथे जन्मले ह्याचीच खंत आहे. आणि ते फितूर तेव्हापासून नाही हो, 1857च्या लढ्यापर्यंत, इंग्रजांविरुद्ध जो लढा दिला गेला तेव्हापर्यंत आणि आतापर्यंत फितूर आहेत. हे जर का नसते ना तर खूप बरं झालं असतं. हो हो, अगदी खरं आहे तुमचं. बरं, जसं म्हणतात की ह्या सीनमधून एक गोष्ट तर मला नक्की कळली, म्हणजे मी जितके दिवस सीन करत होते, मी जितके दिवस काम करत होते, आणि असा सीन माझ्यासाठी पहिल्यांदा आला की जिथे सकवारबाई स्वतःहून असं म्हणतात सोयराबाईंना की ही भंगफितुरी थांबायला हवी, महाराजांनी सगळ्यांना शिक्षा करायला हवी, आणि ज्या कोणी कटकारस्थानी जो माणूस आहे ज्यांनी घोड्याची नाल ढिली केली आणि कुसुंबीचा पाला पाजला, रस पाजला, त्याच माणसाच्या पायात हीच नाल ठोकायला हवी, पण ती उलटी ठोकायला हवी. म्हणजे मला असं झालं, अरे बापरे, म्हणजे सकवार मातोश्री इतक्या कठोरपेक्षाही आपल्यावरती जर का एखादा प्रसंग आला आहे आणि एक आई म्हणून आपल्या मुलाच्या जीवावर कोणीतरी उठलं तर ती आई उद्या तलवार घेऊन उभी राहू शकते. ह्याचा जो मला फील आला ना ह्या सीन नंतर, हा अगदी अविस्मरणीय आहे. आणि तिकडनं सकवार मातोश्री काय आहे हे शोधणं सुरू झालं आणि हळूहळू ती व्यक्तिरेखा रंगत गेली. हो, खरंच आहे, फितुरीमुळेच राजे पकडले गेले. आवाज नीट ऐकू येत नाही. अजूनही आवाज येत नाहीये का? हो, मला अजूनही काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की जेव्हा माझं कास्टिंग झालं ह्याच्यासाठी, तर तेव्हा मला खूप प्रश्न पडले होते, कारण सकवार मातोश्रींबद्दल मला कुठे काही माहिती मिळत नव्हती. आणि आमचे दिग्दर्शक आहेत कार्तिक केंडे आणि विवेक देशपांडेंना आम्ही दादू म्हणतो. दादू फारच प्रेमळ आहेत आणि माझे सुरुवातीचे सीन दादूंबरोबरच होते. तेव्हा मी सतत दादूंना विचारायचे की दादू काय करायचं आहे, दादू काय करायचं नाही, कारण भाषा वेगळी होती आणि वेगळ्या पद्धतीचा जॉनर आहे. ऐतिहासिक असो किंवा जे देवदेवतांच्या आपण सिरियल पाहतोय, जॉनरच वेगळे असतात. आजपर्यंत मी अशा प्रकारच्या सिरियलमध्ये किंवा नाटकात कधी काम केलं नव्हतं. आणि अशा वेळेस मला आठवते की खूप वर्षांनंतर मी असं विचारलं दिग्दर्शकाला सेटवरती, कारण एकदा तुमचं कॅरेक्टर फिक्स झालं की तुम्ही आपोआप ते तुमच्यात भिनत जातं, तुम्ही करत जाता, आणि काही चुकलं तर दिग्दर्शक तुम्हाला सांगत असतात की इथे इथे अशा गोष्टी हव्या आहेत म्हणून. तर मी दादूंना असं विचारलं होतं की दादू, मी हे वाक्य बरोबर घेते ना, कारण ऐतिहासिक सिरियल करताना एखाद्या शब्दावरचा जोर किंवा एखादं वाक्य वेगळ्या पद्धतीनं म्हटलं गेलं तर इतिहासच बदलू शकतो. त्याच्यामुळे इतकं अभ्यासपूर्वक प्रत्येक गोष्ट करावी लागत होती. आणि ह्याचं सतत मार्गदर्शन विवेक देशपांडे, कार्तिक केंडे हे सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करत होते. राणीसाहेब यायला, छत्रपती राजाराम महाराज आणि तारा राणी साहेब यांच्यावर मालिका यायला हवी, तुम्हाला काय वाटतं? हो निशांतजी, खरंच आवडेल जर का अशी मालिका आली तर. सकवार मातोश्री यांचं भूमिका सादर करताना खूप अभिमान वाटत असेल. शिवाजी महाराजांची महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, हो खरंच आहे, सकवार मातोश्रींची भूमिका करताना खूप अभिमान वाटला. एक गोष्ट शेअर करू का की इयत्ता 4थीमध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास होता आणि इतकं त्यांच्याबद्दल प्रेम वाटलं, इतकं प्रेम वाटलं महाराजांबद्दल. आदर वगैरे भावना ह्या सगळ्या नंतर होत्या आणि महाराज म्हणजे आपलं दैवत
हेच वाटू लागलं होतं की लहानपणापासून आपण रामायण ऐकतो, महाभारत ऐकतो, त्याच प्रकारे शिवाजी महाराजांच्याही गोष्टी आम्ही लहानपणापासून ऐकत आलो होतो. आणि सतत असं वाटायचं की आपल्याला आपण जर का ह्याचाही भाग असतो तर. आणि जेव्हा मी अभिनेत्री म्हणून काम करू लागले तेव्हाही मला असं सतत वाटायचं की आपल्याला एकदा तरी शिवाजी महाराजांच्या नाटकात किंवा सिनेमात, चित्रपट, आपलं सिरियलमध्ये आपल्याला काम करायला मिळायला हवं. आणि जेव्हा शिवछत्रपती सिरियल आली होती तेव्हा मी खूप हिरमुसले होते की इतका मराठमोळा चेहरा असताना सुद्धा कास्टिंग नाही झालंय आपलं. आणि जेव्हा अचानक एक दिवस सचिन गद्रे ह्यांचा फोन आला, इव्हन जेव्हा संभाजी सुरू झाली तेव्हाही मला असं वाटलं की अरे आपलं का नाही कास्टिंग. आणि जेव्हा सचिन गद्रेंचा फोन आला मला की एक कास्टिंग होत आहे, सकवारबाई हे कॅरेक्टर आहे आणि शर्वाणी तुला करायला आवडेल का, तर मला एवढा आनंद झाला. आम्ही मागे पुढे काहीही विचारलं नाही. कुठलंही काम असतं तरीही मी स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये काम केलं असतं. पण देवकृपेनं, जसं तुम्ही म्हणता की खरंच कृपा आहे किंवा ही माझी इच्छाशक्ती आहे की चक्क महाराजांच्या पत्नीची भूमिका करायला मिळाली मला. आणि शंभू महाराजांच्या मातोश्रींची, जी मातोश्री शंभूराजेंबरोबर शेवटापर्यंत होती, म्हणजे पुतळा मातोश्री गेल्यात, नंतर आपले सोयरा मातोश्री गेल्यात आणि त्याच्यानंतर पूर्णवेळ ज्या होत्या महाराजांबरोबर त्या सकवार मातोश्रीच होत्या. आणि सकवार मातोश्री महाराजांबरोबर राहिल्या होत्या, जिजाऊंबरोबर राहिल्या होत्या, म्हणजे जिजाऊंचे संस्कार मातोश्रींवर होते, तसेच महाराजांचे विचार मातोश्री फॉलो करत होत्या. आणि सगळ्या गोष्टी समजून उमजून अशा पद्धतीनं त्या करायच्या. एक मिनिट हा, रुजुला, तुम्ही डॉक्टर अमोल कोल्हे सर यांच्यासोबत कोणता सीन तुम्हाला जास्त आवडतो आणि कठीण सीन कोणता होता? कठीण सीन म्हणजे एकच होता की राणू अक्का मला चिडवतात की आता लग्न झाल्यानंतर तुम्ही इकडे राहणार नाही, 10 पट्टी डोंगरांच्या बाजूला जाणार. तेव्हा मी जी रडत आले होते आणि तो सीन की आम्ही लग्नच करणार नाही, बाळराजांना सोडून जाणार नाही, त्याच्यात माझी मोठी वाक्य होती. आणि एक सीन होता जो माझ्या पाठवणीचा होता, तेव्हा पण जी माझी वाक्य होती ती खूप जास्ती होती आणि तो माझा लास्ट सीन होता आणि ती माझी पाठवणी होती, म्हणून माझे जे हावभाव होते, माझं जे मनातलं मला बोलायचं होतं ते वगैरे मला व्यक्त करायचं होतं, म्हणून जरासं ते कठीण होतं. तो एक सीन होता अमोल सरांबरोबर तो. आणि मला आमच्या आई साहेब म्हणजे येसूबाई काही सांगत नव्हत्या की आम्हाला रडायला आलं की आम्ही दालनात जाऊन रडायचो वगैरे वगैरे. तो एक सीन कठीण होता. हे पाहतात का, हे बोलतानाही ती असं म्हणते की आम्हाला, म्हणजे तिकडची ती भाषा इतकी वेगळी होती आणि ती ज्या पद्धतीनं रुजुलानं आत्मसात केली तेही अगदी कौतुकास्पद होतं. म्हणजे रुजुला आणि तिच्याचबरोबर जेवढे बालकलाकार ज्यांनी स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये काम केलं आहे त्या सगळ्यांचंच कौतुक वाटतं. असा प्रश्न आहे, शूटिंग संपल्यानंतर कसं वाटलं? खरं सांगू का, खूप वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं शूटिंग संपल्यानंतर. आणि मी खूप, म्हणजे इतके वर्ष मी काम करते आणि मला असं वाटलं की अरे बापरे, की आता पुन्हा कधी इतकं चांगलं काम करायला मिळेल. म्हणजे सुरुवातीला सकवारबाईंबद्दल काही माहिती नव्हती आणि फार कमी सीन यायचे, तर त्याच्यामुळे मला सतत असं वाटायचं की काय होतंय. मग आमचे दिग्दर्शक कार्तिक केंडे, त्यांच्याशी मी बोलले, म्हटलं की कार्तिक सर, मी कुठे कमी पडत नाही आहे ना, किंवा मी असं म्हणत नाही आहे की माझे सीन वाढवा असं, पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी कुठे कमी पडत नाही, कारण माझ्यासाठी हे सगळं नवं आहे. तेव्हा कार्तिक सरांनी समजावलं होतं की अजिबात नाही, सकवार मातोश्रींची खरी कारकीर्द नंतर सुरू झाली होती, तर थोडे दिवस थांब शर्वाणी आणि काही दिवसातच तुझं जास्तीत जास्त काम सुरू होईल. आणि खरं सांगू का, जेव्हा जास्तीत जास्त काम सुरू झालं तेव्हा पळताभुई थोडी झाली, कारण इतके सुंदर आणि इतके
छान सीन यायचे, इतके इमोशन्स असायचे त्याच्यात. म्हणजे सेटवर रोज जाताना ना एक टेन्शन असायचं, म्हणजे मी चांगल्या अर्थानं टेन्शन म्हणते, वाईट ह्यानं नाही, की आज आपल्यासाठी काय सीन येणार आहे आणि आज आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्र हे पाहतोय आणि आपण सकवार मातोश्रींचं भूमिका निभावतोय. तिथं जर का थोडीशी जरी गफलत झाली ना तरी आपण म्हणजे सकवार मातोश्रीं बरोबर प्रामाणिक नाही आहोत असे फिलिंग्स यायचे. त्याच्यामुळे इतका अभ्यासपूर्ण सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. हा, इथे असं विचारलं आहे सोयराबाईंसोबत कसं वाटलं. खूप छान वाटलं स्नेहलता बरोबर काम करताना. स्नेहलता ही अतिशय मेहनती ॲक्ट्रेस आहे आणि मला खूप मदतही झाली. म्हणजे जेव्हा मी सेटवर पहिल्यांदा गेले होते तेव्हा दादूंना मी सतत म्हणत होते की दादू मला सांगा काय करायचं आहे, कारण भाषा वेगळी असल्यावरती बऱ्याचदा ना ज्या पद्धतीनं डायलॉग्स लिहून आले असायचे त्या भाषेमुळे ना त्याला एक लयबद्धता असायची त्या संवादांना. आणि ती जी लयबद्ध संवाद आहे त्याच्यात थोडी जरी जास्तीची लय आली ना तर ते काव्यात्मक होऊन जायचं. त्याच्यामुळे ती खूप काळजी घ्यावी लागायची की हे संवाद पद्यात्मक न वाटता गद्यात्मकच वाटायला हवे. आणि मग त्यासाठी दादू मला सतत सांगायचे. म्हणजे मी सीन दादूंबरोबर वाचायचे, मी कार्तिक बरोबर वाचायचे, आधी मी पूर्ण सीन दिग्दर्शकाबरोबर वाचायचे आणि मग मी त्यांना म्हणायचे की कुठे काय करायचं आहे. आणि ते सगळं आत्मसात करून हळूहळू मग ते अगदी अंगवळणी पडलं. पण मला आठवतंय की ह्या सगळ्या ह्याच्या दादूनी मला एकदा सांगितलं होतं की शर्वाणी हे सगळं नवीन आहे तुझ्यासाठी, तर तू जरा सिरियल एकदा फॉलो कर. म्हणजे मला आठवतंय की मी स्वतः काम करताना मी अमोल कोल्हे, नंतर आपले कवी कलश राहुल मेहेंदळे, आपल्या सोयराबाई, पुतळाबाई आणि सगळेच म्हणजे सगळीच कॅरेक्टर्स I'm having trouble connecting to the network. हे मी Please try again a bit later. आणि हे सगळं करताना माझ्या असं लक्षात येत होतं की आपल्याला यातलं काय घ्यायचं आणि काय करायचं नाही. जर का ते करतात तेच मी करायला लागले तर काय होतं, सगळी कॅरेक्टर्स आपल्याला सेम वाटतात. त्याच्यामुळे आपण ह्यातनं काय वेगळं करू शकतो ह्याचा अभ्यास करता आला. सर्वांची भूमिका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्नेहलता ताईचा खरा स्वभाव कसा आहे. स्नेहलता ताई खूप हुशार आहेत, त्यांना अनेक गोष्टींमध्ये आवड आहे आणि त्यांना जे वाटतं ते त्या प्रामाणिकपणे बोलत असतात. अमोल दादा आणि प्राजक्ता ताई बद्दल काय सांगणार. अमोल हा अतिशय मेहनती आहे. आता तर आपण त्याचा अभिनय पाहिलाच आहे. म्हणजे मी तर राजा छत्रपतीपासून मी त्यांची फॅन आहे अमोल सरांची. आणि अमोल सरांच्या ना म्हणजे मी अमोलला सतत सेटवर म्हणायचे की अमोल अरे तुझं पाठांतर म्हणजे काय आहे अरे. म्हणजे असे सीन आले की तो भडा पाठ करतो आणि पटापटा सीन करतो. आणि आमच्यासाठी असं व्हायचं अरे नवे शब्द, नव्या गोष्टी, खूप नावं. म्हणजे मला ह्याच्यात आत्ता कोणीतरी विचारलं इथे की राज्याभिषेक सोहळ्याच्या शूटिंगबद्दल काही सांगाल का. तर एक घटना मी नक्की सांगेन की आम्ही सगळे शांत होतो आणि महाराज बोलत होते, म्हणजे शंभूराजे बोलत होते, ते छत्रपती झाले आहे आणि अशी खूप माणसांची यादी होती. म्हणजे जे कोणी माणसं होती, सरदार होते, त्यांच्या सगळ्यांची ते नावं घेत होते आणि सीन सुरू झाला आणि मी असं मनातल्या मनात नावं मोजत होते आणि जवळजवळ 12-14 नावं झाली. आणि मला असं झालं बाप रे, एका ह्याच्यात त्याने 14 नावं घेतलीच कशी. मला तर एक नाव पाठांतर करताना माझा गोळ होतो, बाकी माझं सगळं पाठ होतं. एक नाव जर का आलं की मग माझा गोंधळ होतो. आणि त्याने सगळी नावं घेतलीत आणि सीन ओके झाला आणि फक्त अमोलचा आवाज आला की 1 मिनिट
हा सीन जरा परत करूया का, की एक सरदार आहे त्यांचं नाव राहून गेलंय. आणि मला असं झालं, अरे बापरे, हा प्रामाणिकपणा म्हणजे केवढा प्रामाणिकपणा. आणि त्यानं पुन्हा तो सीन करायला लावला आणि सगळीच्या सगळी नावं घेतली. हे खरंच त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे प्रत्येक कलाकाराला, की एक नाव स्किप झालेलं असिस्टंट डिरेक्टरच्या लक्षात येतं न येतं तोवर कलाकाराला माहित होतं की हे माझ्याकडून स्किप झालंय. त्याने जर सांगितलं नसतं ना तरी त्याचं निघून गेलं असतं, कारण एवढे सीन करायचे होते, एवढा मोठा डायलॉग होता. पण त्या अमोलनं सगळ्याच्या सगळा सीन त्यांना, म्हणजे तो जो शॉट होता तो त्यांना परत दिला. आणि हे खरंच अमोलकडनं शिकण्यासारखं आहे. प्राजक्ताबद्दल बोलायचं झालं तर प्राजक्ता ही एक चांगली ऍक्ट्रेस आहे. ती फार सुंदर दिसते. म्हणजे सगळ्यात जमेची बाजू येसूबाईंची होती, की ती एवढी सुंदर दिसते स्क्रीनला. जे काही येसूबाई म्हणून ती उभी राहिली होती, म्हणजे जेव्हा मी या सिरियलमध्ये काम करायच्या आधी मी जेव्हा प्राजक्ताला पाहिलं होतं तेव्हा येसूबाई म्हणून मला प्राजक्ता खूप आवडली होती. आणि हळूहळू तिनंही काही गोष्टी इतक्या छान आत्मसात केल्या होत्या. आणि जसं तुम्ही म्हणालात की एक प्रेमानं मी तिला सुनबाई अशी हाक मारायचे, तर तसंच ते सुनबाई आणि सासूबाई ह्यांचं खूप सुंदर नातं निर्माण झालं होतं त्या सिरियलमध्ये. म्हणजे इट इज नॉट अबाउट ओनली दॅट सिरियल. त्यांचं खरंच तसं नातं होतं सकवारबाई आणि येसूबाईंचं, जे प्रताप सरांनी फार सुंदररित्या संवादातून मांडलं होतं. तुमचे जेव्हा रडायचे सीन यायचे तेव्हा रडू यायचं का टाईमवर, की डोळ्यात काही टाकायचे? गणेशजी, हा खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. खरं सांगू का, जेव्हा शंभूराजेंना अटक झाली आणि त्याच्यानंतरचे जेवढे सीन होते, कुणालाही डोळ्यामध्ये काहीही घालावं नाही लागलं. प्रत्येक ऍक्टर खरा रडला होता. म्हणजे मी अगदी सांगते की जेव्हा आमचं सगळं शेवटचं शूट होतं ना, तेव्हा एक असं ना वेगळं वातावरण निर्माण झालं होतं सेटवरती. आणि मेकअप रूममध्ये बसल्यावरती सीन आल्यावरतीच रडू यायचं. आणि मग ते सगळं कसं बसं कंट्रोल करून, कारण एकदा तुमचा उन्माळा निघून गेला असेल तर तो सतत येत नाही आणि सीन सतत होत राहतो तुमचा, वेगवेगळ्या अँगल्सने होत राहतो, वेगवेगळे शॉट्स असतात. पण जेव्हा कधी मास्टर होऊन जायचा तेव्हा खरोखरचं डोळ्यात पाणी यायचं. तसेच रुजुला, तुझाही अनुभव, तुझ्या डोळ्यात खरं कधी पाणी आलं होतं? तुझी पाठवणी झाली तेव्हा? हो, एकदा पाठवणीच्या वेळी जेव्हा मी येसूबाईंना सांगते, म्हणजेच माझ्या मातोश्रींना, की आबासाहेबांना सांगू नका की मी त्यांना बुर्जावर जाऊन बघितलं नाही वगैरे, तेव्हा एकदाच रडू आलं होतं, नाहीतर नाही. तर प्रश्न असा आहे विंदाताई यांचा, शर्वाणी मॅडम, मातोश्रींची भूमिका केल्यावर शूटिंग नंतर काही फरक जाणवत होता का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की खूपच मोठ्या इव्हेंटमध्ये तुम्ही होता, हे जीवनभर लक्षात राहील ना? हो, हे खरंच आहे की हे आयुष्यभर लक्षात राहील. कारण जसं मी म्हटलं की आम्ही खरंच नशीबवान आहोत कलाकार, की आम्हाला स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेमध्ये काम करायची संधी मिळाली. झी टीव्हीनं आम्हाला ही संधी दिली, जगदंबा क्रिएशन्सने ही संधी दिली. आणि जसं आता इकडे विचारलं की मातोश्री म्हणून तुम्हाला काय मिळालं, जसं विंदाताईंनी विचारलं, तर खूप काही आत्मसात करण्यासारखं होतं जेव्हा सकवार मातोश्रींची भूमिका करत होते. त्याच्यातल्या अनेक गोष्टी अशा होत्या की एकतर त्या जिजाऊंची शिकवण पाळत होत्या, महाराजांचे विचार पाळत होत्या आणि त्या गायकवाड घराण्यातल्या होत्या. गायकवाड सरदार हे फार पराक्रमी होते. पुण्याच्या इथे त्यांचं गाव सकवारबाईंचं. त्याच्यामुळे ना त्यांच्याही म्हणजे नसानसात ते भिनलेलं होतं ना, की राजकारण असो किंवा ती ताकद असो, ती सगळी त्यांच्या नसानसात भिनलेली होती. आणि जिजाऊंच्या शिकवणीमुळे, सकवार मातोश्रींमुळे त्यांच्या कधीही कलह नाही झाले. म्हणजे संपूर्ण कुटुंबात कधीही कलह नाही झाले.
म्हणजे मला आठवत आहे की मी जेव्हा सीन करायचे तेव्हा असे काही डायलॉग्स लिहून यायचे ज्याच्यामध्ये असं त्या सतत म्हणायच्या की महाराज म्हणायचे की स्वराज्य हवं, आणि हे स्वराज्य म्हणजे फक्त राज्यासाठी नाही, हे स्वराज्य कुटुंबामध्ये एकोपा हवा, आणि स्वराज्य हेच महाराजांचं कुटुंब होतं आणि सगळ्यांनी एकोपानं राहायला हवं, हे ते सतत म्हणायचे. त्याच्यामुळे सकवार मातोश्रींनी पूर्णतः काळजी घेतली होती की कुटुंबामध्ये एकोपा राहील ह्याची, आणि असे सीनही येत होते. आणि खरंच हे मातोश्रींकडनं शिकण्यासारखं आहे. आणि त्या स्वतः राजघराण्यातून होत्या, जसं मी म्हटलं तसं महाराजांबरोबर होत्या, जिजाऊंबरोबर होत्या. म्हणजे जेव्हा यसुबाई आणि सकवारबाई ह्यांच्यामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल डिस्कशन व्हायचं तेव्हा सकवार मातोश्री खूप मॅच्युअरली ते हँडल करायच्या काही झालेल्या गोष्टी. म्हणजे मला आठवतं आहे जेव्हा गणोजीराजे यसुबाईंकडे वतनाची मागणी करतात तेव्हा यसुबाईंना खूप त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा, की हे सगळं आपल्या माहेरचंच आहे पण मी कुठे आणि कसं शेअर करू. आणि त्या सकवार मातोश्रींशी बोलताना सुद्धा धजत नाही ती गोष्ट मी कशी बोलू मातोश्रींशी, पण मातोश्रींना हे सगळं माहीत असतं. आणि त्यानंतरचे जे सीन झाले होते की यसुबाईंना एका कम्फर्ट लेवलला आणून त्यांच्या मनातली ती गोष्ट काढून त्यांना आधार देणं की ही यसुबाईंची चूक नाही आहे, की जे गणोजीराजे वतन मागतायत ती यसुबाईंची चूक नाही आहे, आणि त्यांना तो एक आधार देणं वगैरे, ह्या अशा अनेक गोष्टी मातोश्रींच्या होत्या. त्या जरी हे कॅरेक्टर संपलं असेल तरीही त्या अगदी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडून. स्टार सकवारबाई मालिकेत नव्हत्या तर नेमके गेल्या सकवारबाई मालिकेत नव्हत्या असं नव्हतं, सकवारबाई मालिकेत आधीही होत्या. आणि जेव्हा महाराज गेले तेव्हा त्या अंबिकाबाईंकडे जिंजीला होत्या, त्याच्यामुळे महाराज गेल्यानंतर जिंजीहून त्या आल्या होत्या. शिवाजी, तुमचा आवडता शूटिंगसाठी स्पॉट कुठला? शूटिंगसाठी आवडता स्पॉट खरं सांगू का, जे लोकेशन असेल शूटिंगसाठी ते आवडतं आपल्याला. आपल्याला शूटिंगच आवडतं, त्याच्यामुळे प्रत्येक लोकेशन हे आवडीचंच आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्ही सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोचवला, यामध्ये तुमचा सहभाग आहे, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? देवांजी, आता मी तेच म्हटलं की खूप अभिमान वाटतो. जी लहानपणापासूनची इच्छा होती की लहान असताना माहीत नसतं आपण पुढे जाऊन काय होणार आहोत, आपण कलाकार होणार आहोत का आपण कोण होणार आहोत, पण जेव्हा कधी ही जाण झाली की आपण एक कलाकार आहोत तेव्हापासूनची इच्छा होती की हा जो इतिहास आहे तो मांडण्यासाठी आपण त्याचा एक भाग व्हावा, आणि ती संधी मिळाली त्याबद्दल खरंच अभिमान वाटतो आणि समाधानही वाटतं. शेवट घाईत झाला असं वाटतं का, असा प्रश्न केला आहे अक्षयजींनी. अक्षयजी, खरं सांगायचं झालं तर शेवट हा फार अंगावर येणारा होता, आणि महाराजांनी जे बलिदान केलं ते कशा पद्धतीनं आपण दाखवणार हो, एवढं सगळं आपण नसतो दाखवू शकलो. अहो, आम्हाला करताना एवढा त्रास झाला, तुम्हाला पाहताना काय झालं असतं. हां, आता हे भवानीबाई, तुम्हाला सीन करताना भीती नाही वाटली का? म्हणजे कुठचा सीन? असं कुठलेही सीन करताना तुला भीती वाटत होती का? कारण तुझी म्हणजे पहिली सिरियल आहे. हां, पहिल्या सीनला म्हणजे स्टार्टिंगचे सीन्स होते, म्हणजे बारसं वेगळेला मला जरा भीती वाटत होती, कारण की ते पहिल्यांदाच मी एका टीव्हीवर येत होते तेव्हा भीती वाटत होती. नंतर सवय झाली म्हणून भीती नाही वाटली. आता असं म्हटलं आहे इकडे की सिरियल पाहताना शिवकाळात जायचे भाग्य आम्हा शिवभक्तांना मिळाले. खूप खूप धन्यवाद. अहो, हे फक्त भाग्य तुम्हाला नाही मिळाले, आम्हालाही मिळालं आहे.
त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही ही सिरियल पाहिली. शंभूराजेंना अटक झाली हे समजल्यावर कसं वाटलं होतं? खूप वाईट वाटलं. सेटवर जायला भीती वाटायची, कारण कसे सीन येणार आहेत आणि आपल्याला ते कशा पद्धतीनं करायचे आहेत. खूप आणि खरं सांगायचं, अगदी प्रामाणिकरित्या सांगायचं झालं तर खूप वाईट वाटलं होतं आणि सतत असं वाटायचं, अरे बापरे अरे बापरे, आत्ता हे निघालेत, आत्ता असं होईल, आत्ता असं होईल आणि आत्ता शंभूराजेंना अटक होईल. 350व्या हो, 300 वर्षांपासून धाकल्या धनाचा खरा इतिहास समोर आला. खरंच आहे. धन्यवाद, मनापासून धन्यवाद तुम्हालाही. सकवार मातोश्रींबद्दल सांगायचं झालंच तर अजून मला काही गोष्टी अशा सांगाव्याशा वाटतायत की मातोश्रींकडे अनेक टेक्निक्स होत्या ज्या त्यांनी महाराजांकडून आत्मसात केल्या होत्या, जिजाऊंनी त्यांना शिकवलं होतं. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते सकवार मातोश्रींबद्दलची की जेव्हा राजाराम आणि ताराऊ ह्यांना रायगडाहून निघून जाण्यास सांगितलं येसुबाईंनी, त्यावेळेस सकवार मातोश्री त्यांच्याबरोबर जाऊ शकल्या असत्या. पुढे सकवार मातोश्रींना कळत होतं, म्हणजे त्यांना हे कळत होतं, त्यांनी शंभूराजेंना सांगितलंही होतं की तुम्ही औरंगजेबाला इतक्या कमी सैन्याबरोबर नका लढा देऊ. औरंगजेबाकडे खूप मोठं सैन्य आहे आणि तो दुष्ट आहे, तो काहीही करू शकतो, तर सैन्य असल्याशिवाय तुम्ही नका लढू, असं त्या सतत सांगत होत्या त्यांना. आणि जेव्हा शंभूराजेंना अटक झाली तेव्हा त्या खूप घाबरल्या, कारण त्यांना खूप भीती वाटत होती. त्यांना औरंगजेब माहीत होता की तो अमानुष आहे, तो राक्षसी आहे. हे सगळं त्यांना माहीत असताना सुद्धा शंभूराजेंना अटक झाल्यावरती रायगडावर आक्रमण होऊ शकतं हे त्यांना माहीत होतं. तरीही त्या येसुबाईंना सोडून कुठेही गेल्या नाहीत. म्हणजे ही तेवढी धिटाई आहे की छत्रपतींची एक पत्नी अटकेत जाते, हे म्हणजे स्वराज्याला कसं पचणारं होतं. पण त्यांना अशी सूट असताना सुद्धा त्या गेल्या नाहीत. त्या पूर्ण वेळ येसुबाईंबरोबर होत्या, कारण त्यांना माहीत होतं येसुबाईंकडे तेव्हा लहान बाळ होतं आणि शाहू महाराज होते. आणि येसुबाई आणि शाहू महाराज जर का अटकेत गेले तर त्या एकट्या पडतील आणि त्यांना ते होऊ द्यायचं नव्हतं. आपल्या सूनबाई आणि आपला वारस ह्यांचं संरक्षण करणं, त्याचबरोबर जर का येसुबाई कुठे भांबावून गेल्यात तर आपण त्यांना आधार द्यायला पाहिजे. आणि आज शंभूराजे त्यांच्याबरोबर नाही आहेत, आज छत्रपती शिवाजी महाराज येसुबाईंबरोबर नाही आहेत, जिजाऊ नाही आहेत, तर आपलं कर्तव्य आहे आपण आपल्या सुनेबरोबर आणि आपला जो वारस आहे ह्यांच्याबरोबर आपण राहून ह्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. एवढे उत्तम विचार होते त्यांचे आणि हे फक्त विचार नव्हते तर त्यांनी ते कृतीत आणले होते. एवढ्या धाडसी होत्या सकवारबाई. खूप छान वाटलं अनिलजी, तुम्ही असं म्हणताय की आता परिस्थिती अशी आहे की या सिरियलमधील कोणतेही पात्र समोर आले तर मूळ नाव समोर येत नाही, तर तुम्ही जे पात्र साकारले आहे तेच नाव येतं. खूप छान वाटलं हे ऐकून आम्हाला. तुम्ही शशांकजी असं म्हणताय, तुम्ही दोघींनी खूप छान काम केलं स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये. शशांकजी, आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. खरं खूप छान काम केलं आणि त्यासाठी खूप मेहनतही असते, ते आपसुकही होतं आणि अनेक गोष्टी असतात की जसं मी म्हटलं की आमचे दिग्दर्शक
कार्तिक केंडे, विवेक देशपांडे, नंतर आमचा शिरीष यांनी इतकं छान काम करून घेतलं आमच्याकडून. अजून एक प्रश्न असा आहे की भवानीबाई, तुमच्यात आणि सकवारबाईंच्या स्वभावात काही साम्य आहे का? वा, खूपच छान प्रश्न आहे की मला ह्या बाबतीत खरंच असं सांगावंसं वाटतं की मी इतकी भाग्यवान आहे ह्या बाबतीत की मला सकवारबाईंची भूमिका करायला मिळाली. की सकवारबाई ह्या अतिशय समजूतदार होत्या. कुठलाही कठीण प्रसंग असेल तर तो शांतपणे आणि संयमानं तो मिटवायचा कसा किंवा त्याच्यावरती सोल्युशन कसं काढायचं हे त्यांना कळत होतं. आणि खरंच आहे की ह्या गोष्टी माझ्यात आहेत. म्हणजे सोयराबाईंना एखादी गोष्ट चुकत असेल सोयराबाईंकडून किंवा अजून कोणाकडून किंवा मंत्रिमंडळाकडून आणि हे सकवारबाईंना जर का कळत असेल तर सकवारबाई खूप छान पद्धतीनं सोयराबाईंशी बोलून ती जी अडचण असेल ती मिटवून टाकायच्या. त्याच्यामुळे हा एक स्वभाव आहे की मनमिळावू असणं, समजुतीनं काम करणं. सकवारबाई अगदीच मनमिळावू होत्या आणि सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई. सकवारबाई मला वाटतं पुतळाबाईंच्या नंतर महाराजांचा जो विवाह झाला तो सकवारबाईंबरोबर झाला. आणि पुतळाबाई जशा शांत समंजस होत्या तशा सकवारबाई सुद्धा होत्या. सकवारबाई धार्मिक होत्या. हां काय येसूबाईंचा योग्य निर्णय होता राजाराम राजे आणि ताराराणी यांना जिंजीला पाठवण्याचा. खरंच आहे, तो फार मोठा निर्णय त्यांनी घेतला होता. लास्ट सीन पडलं असा प्रश्न आला आहे की शेवटच्या सीन बद्दल काय सांगाल मॅडम? अहो, काय सांगायचं शेवटच्या सीन बद्दल? काय सांगायचं तुम्हाला? मी जसं म्हटलं की अगदी शेवटचे सगळे दिवस आमचे खूप रडण्यात गेले. खूप त्रास होत होता सगळ्या गोष्टींचा. आय एम फ्रॉम कर्नाटका. आय सॉ द इच एपिसोड ऑफ स्वराज्य रक्षक संभाजी. इट्स ग्रेट टू बी मराठा. जय शिवराय, जय जिजाऊ, जय भवानी. सकवार मातोश्री शिवाजी महाराज यांच्याबरोबर जास्त चर्चा किंवा मसलत करत नसेल ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण आपल्या पात्रासाठी कसे तयार झालात? सकवारबाईंची समाधी कुठे आहे? सकवारबाईंची समाधी खरं सांगू का आत्ता कुठे मला माहीत नाही, पण मी असं ऐकलं होतं की जेव्हा औरंगजेबांच्या कैदेत येसूबाई आणि सकवारबाई गेल्या होत्या तेव्हा सकवारबाई आजारी पडल्यात आणि औरंगजेब सकवारबाईंसाठी वैद्य पुरवत नव्हते. कारण जर का सकवारबाई खंबीर राहिल्यात किंवा शारीरिक प्रकृतीनं जर का त्या व्यवस्थित असल्यात तर त्यांच्या डोक्यात अजूनही काही वेगवेगळ्या कल्पना येऊ शकतात. त्या येसूबाईंना जास्तीचा आधार देऊ शकतात आणि सकवारबाई आजारी राहिल्या तर उघड आहे की येसूबाईंचं सगळं लक्ष आपल्या सासूबाईंमध्ये राहणार, आपल्या मुलामध्ये राहणार आणि स्वराज्यासाठी जे विचार, जे लढण्यासाठीचे विचार असतील तिकडे थोडंसं डायव्हर्शन होईल. असं असताना सुद्धा आणि औरंगजेब सतत छावणी हलवत होते एका गावातून दुसऱ्या गावात. असं होत असताना जेव्हा त्या तुळापूरला आल्या, जेव्हा औरंगजेबांची छावणी तुळापूरला पडली जिथे सकवार मातोश्री आणि येसूबाई होत्या, तेव्हा ज्या क्षणी तुळापूरला त्या पोचल्यात त्या क्षणी त्या कोलमडल्यात. आणि म्हणजे तुम्ही समजू शकता की एका आईच्या हृदयाचं काय झालं असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यांना शंभू महाराजांवरती जे अन्याय झाले होते ते सगळे आठवले आणि अगदी त्यांचं काळीच पिळवटून निघालं आणि त्यांनी खाणं पिणं सोडलं आणि त्यांनी असं सांगितलं होतं की माझी समाधी ही तुळापूरला असायला हवी, शंभू महाराजांच्या शेजारी.
माझ्या मुलाच्या शेजारी माझी समाधी हवी आणि असं म्हणतात की पूर्वी तिथं समाधी होती आणि उत्खननानंतर त्याचं काय झालं म्हणजे मला याबद्दल काही माहिती नाही, फक्त ऐकीव माहिती आहे जी मी तुमच्याशी शेअर करते आता. तुम्हा नाही दोघींना मल्याळम येतं येत- का? नाही विमलताई, आम्हाला मल्याळम येत नाही, मल्याळम कळतं. आणि हा मगाशी असा प्रश्न होता की सक्वार मातोश्रींबद्दल होता की मसलती कशा होत नव्हत्या. काय आहे, ही सिरियल आहे त्याच्यामध्ये, आणि ही सिरियल होती शंभूराजेंबद्दलची, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना ह्याच्याबद्दलची होती. नक्कीच महाराज आणि सक्वारबाईंमध्ये काही ना काही बोलणं होतच असेल, त्याशिवाय महाराजांची शिकवण त्यांना कशी मिळेल. मला आठवते मी एक सीन केला होता की जेव्हा महाराजांना शंभू महाराजांना अटक झाली त्याच्या आधी असा एक सीन होता की सक्वारबाई थोड्याशा चलबिचल झाल्या आहेत, त्यांना कळत नाहीये की मी का चलबिचल आहे, असं का घडतंय सगळं, आणि त्या महाराजांशी बोलतात. म्हणजे महाराजांचा जिरे टोप ठेवला आहे, त्या तिथं बसल्या आहेत आणि त्या महाराजांशी बोलतात आणि म्हणतात की लेकराची काळजी घ्या हो तुम्ही. आणि लेकरू बेधडक औरंगजेबाच्या छावणीत घुसतं आणि तुमच्या विचारांना तुमचं लेकरू विसरलं नाहीये, असं करून त्या बोलत असतात. आणि तेव्हा मला इतकं भरून आलं होतं की पूर्ण सिरियलमध्ये मी आणि छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे जो रोल शंतनूनं केला होता, माझे आणि शंतनूचे कुठले सीन झाले नाहीत, कारण महाराज गेल्यानंतर मी तिकडे आले होते. तर त्यामुळे आमचा एकत्र कधी सीन नाही झाला. हा पहिला सीन असा होता की मी महाराजांशी बोलतेय आणि मला आतून असं खरंच वाटत होतं की महाराज समोर बसलेत आणि मी महाराजांशी बोलतेय आणि महाराजांनी दिलेली शिकवण ह्याविषयी तो सीन होता. शंभू महाराजांच्या काळजीचा सीन होता, एक आई म्हणून शंभू महाराजांच्या काळजीचा सीन होता. तर तो असा खूप अंगावर येणारा सीन होता आणि खूप समाधान देऊन गेला तो सीन मला. हा मी बोलतेच आहे सक्वार मातोश्रींबद्दल. सक्वार मातोश्रींची अजून एक बाजू सांगायची झाली तर त्यांचं जितकं शंभूराजेंवरती प्रेम होतं तितक्याच त्या शंभूराजेंना खडसावणाऱ्याही होत्या. म्हणजे तशा त्या अबोल होत्या, त्या फार बोलत नसत. आपल्या गंगावणे सरांनी फारच एक सुंदर वाक्य लिहून दिलं होतं की अबोल आणि त्यागी व्यक्तिमत्व, आणि ते साधं सुद्धा नाही. तर अबोल अशासाठी की जसं सोयराबाई व्यक्त होत राहायच्या तशा सक्वार मातोश्री व्यक्त होत नव्हत्या. पण जेव्हा जेव्हा भवानीबाईंचं लग्न ठरतं आणि भवानीबाईंच्या लग्नाला स्वतः शंभूराजे नव्हतेच, तर ते कुठे गेले होते? बुऱ्हाणपूरला. बुऱ्हाणपूरला 5 लाखाचं सैन्य होतं औरंगजेबाचं आणि हे आपलं थोडंसं सैन्य घेऊन लढायला गेले. तेव्हा सक्वार मातोश्रींना भयंकर भीती वाटली, त्रास झाला, कारण ते त्यांचं लेकरू होतं. आईच्या जीवाची जी तगमग होते त्या तगमकीत जेव्हा शंभूराजे सुखरूप परत आले तेव्हा एक सीन झाला होता की ज्या सीनमध्ये त्या खूप चिडतात आणि अक्षरशः म्हणजे त्यांची चीड इथपर्यंत जाते आणि ती मायेची चीड असते, ती काळजीची चीड होती की त्या असं म्हणाल्या होत्या शंभूराजेंना की असा जर का अविचार केलात ह्या पुढे तर लक्षात ठेवा तुमचा गाल आणि माझा हात असेल. आणि ज्याच्यावरती शंभूराजे अतिशय प्रामाणिकरित्या त्यांना सांगतात की मातोश्री तुम्हाला हे सगळे हक्क आहेत. म्हणजे अशा होत्या त्या मातोश्री की इतक्या स्वतःच्या म्हणजे पोटतिडकीनं, प्रत्येक आई आपल्या मुलावरती तसंच प्रेम करतच असते, तशाच मातोश्री होत्या की ज्या शंभूराजेंना खडसावणाऱ्याही होत्या आणि लढून आल्यानंतर त्यांच्या पाठीवरनं प्रेमानं हात फिरवणाऱ्या होत्या. खरंच आहे कुणालजी, तुमचं कसं जगावं हे शिवरायांनी शिकवलं आणि मरावं कसं हे शंभूराजेंनी शिकवलं. अगदी खरंय.
हां, हो, मी तुम्हाला अजून एक अनुभव सांगते. मी एक सीन करत होते. मी आणि पुतळाबाईंचा सीन होता आणि आमचे दादू तो सीन डिरेक्ट करत होते, म्हणजे विवेक देशपांडे. आणि बुरुजावरती तो सीन होता आणि मला आठवतंय की असा रात्रीचा फारसा वारा नव्हता आणि ब्लोअर देऊन भगवा फडकवत होते आणि तो फडका म्हणजे जो फडकवत होते तो जो भगवा होता तो टुवर्ड्स म्हणजे गडाच्या दिशेनं होता मास्टरमध्ये, जे त्याचं फडकणं होतं ते. आणि जेव्हा माझा आणि पुतळाबाईंचा टू शॉट सुरू झाला आणि अचानक वारं सुरू झालं आणि भगवा असा मला स्पर्श करून गेला त्या सीनमध्ये, ज्या सीनमध्ये आम्ही महाराजांबद्दल बोलत असतो, मी आणि पुतळाबाई. आणि खरंच सांगते, अंगावर काटा आला. आणि सीन संपल्या संपल्या दादू आले आणि त्यांनी फार प्रेमानं माझ्या डोक्यावर हात ठेवला, जणू काही एक आशीर्वाद देतात तसा. आणि मला म्हणाले, पाहिलंस तू स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये आलीस आणि महाराजांनी आशीर्वाद द्यावा असा हा भगवा महाराजांचा फडकला शर्वाणी आणि तुला असा डोक्यावरनं स्पर्श करून तुझ्या खांद्यापर्यंत आला. ह्या शब्दानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि अंगावर काटा आला होता. असे असे अनेक प्रसंग आहेत सांगण्यासारखे. भवानी बाळ कुठे होत्या जेव्हा शंभूराजेंना पकडलं गेलं? तेव्हा त्या जिंजीला होत्या, कर्नाटकात होत्या त्यांच्या सासरी. भवानी बाळांचा अनुभव संपूर्ण टीम सोबत वडू तुळापूरला गेल्यावर आपणास काय वाटले? ह्या अशा भावना असतात ज्या आपण शब्दांमध्ये नाही मांडू शकत. पण मी तुम्हाला खरंच सांगते, जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये काम केलं आणि जेव्हा ही सिरियल संपली आणि तो शेवटचा काळ जो अनुभवला, तो अनुभवल्यानंतर जेव्हा तुळापूरला गेलो, तिकडनं निघताना असं मन विषण्ण झालं होतं, एवढं मात्र नक्की. भवानीबाईंना सेटवर कोण कोण आवडायचं, अमोलदादा का प्राजक्ताताई? दोघंही आवडायचे, कारण की दोघंही प्रेमळ आहेत, दोघंही म्हणजे असे चांगले आहेत, म्हणून दोघंही आवडायचे. म्हणजे फक्त दोघं नाही, सेटवरचे सगळेच आवडायचे. भवानीबाईंना सगळ्यात जास्त कोण आवडायचं? कोणाबरोबर काम करताना आवडलं होतं? अजून कोण कोण होतं काम करायला? राणू अक्का होत्या, अंबिकाबाई होत्या, त्याच्यानंतर आत्या होती. पण आत्या, राणू अक्का आणि अंबिकाबाई ह्या तिघांमध्ये सगळ्यात जास्त मज्जा कोणाबरोबर यायची खरं सांगायचं? रुजू राणू अक्का. संदीपजी खूप खूप आभार. अजून एखादी गोष्ट जर का शेअर करायची झाली तर सांगावीशी वाटते की ह्या सेटवरती स्वतः प्रताप सर, कार्तिक सर आणि आमचे दादू आणि आमचे क्रिएटिव्ह सचिन गद्रे ह्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे दरवेळेस ते कॅरेक्टर कसं असेल, तो सीन कशा पद्धतीनं प्रेझेंट व्हायला हवा, ह्याच्यावरती जेव्हा आम्ही अभ्यास करायचो किंवा ह्याच्यावरती जेव्हा कधी बोलणं व्हायचं, तेव्हा मला ह्या सगळ्यांकडून खूप मदत झाली. आणि प्रताप सरांचं लिखाण तर इतकं सुंदर होतं की प्रत्येक सीनमधून काहीतरी घेण्यासारखं होतं. जसं मी म्हटलं की तो एक सीन झाला की जिथे त्या म्हणतात की ज्या कोणी कारस्थानी माणसानं हे केलं असेल त्याच्या पायात उलटी नाळ ठोका. तिथं काहीतरी शिकण्यासारखं होतं की समोरच्या माणसानं जर का प्राणघातक तुमच्याशी खेळ केला तर त्याला सोडू नका, त्याला त्याची जाणीव करून द्या. तशीच दुसरी गोष्ट मला आठवते की फिरोजी फर्जंद यांची मुलं येतात आणि ते दोघं जण येऊन सकवार मातोश्रींची माफी मागतात आणि सांगतात की आम्हाला स्वराज्यात घ्या. आणि मातोश्री त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांना असं वाटतं की खरंच
ह्या दोघांना स्वराज्यात यायचं आहे आणि तो असा एक पूर्ण पानभर सीन होता जिकडे फक्त सकवार मातोश्री बोलत असतात, त्या फिरोजी फर्जंदबद्दल बोलतात. मग दिल्लीला जेव्हा आग्र्याला महाराज गेले होते तिकडे कसे फिरोजी फर्जंद महाराजांच्या अंथरुणावर झोपले होते आणि महाराज तिकडनं पेटाऱ्यातून पळाले. हा सगळा इन्सिडेंट त्यांना सांगतात आणि त्यांना म्हणतात की जोवर महाराज होते गोष्टी सगळ्या वेगळ्या होत्या, स्वराज्यात एकोपा होता आणि महाराज गेले आणि हा एकोपा पण गेला. त्यांना ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि बोलता बोलता त्या असं म्हणतात ह्या सगळ्या ह्याच्यात की स्वराज्यानं कळीचा अंगरखा पांघरला. राजकारणानं म्हणजे स्वराज्याच्या राजकारणानं कळीचा अंगरखा पांघरला. हे वाक्य प्रताप सरांनी काय सुंदर लिहिलं होतं. मी तुम्हाला खरं सांगू, अख्खच्या अख्खं एका त्या पानामध्ये हे इतकं परिपूर्ण एक वाक्य प्रताप सरांनी लिहिलं की अख्खा सीन माझा पाठ झाला. सीन आल्या आल्या. वा वा, खूप छान वाटलं राहुलजी. तुम्ही ही सगळी पूर्ण मालिका एकदा पाहून झाली आहे आणि तुम्ही ती ॲपवर पण पाहता, तुम्ही यूट्यूबला पण पाहता आणि आता झी टीव्हीवरही पाहता. 714 भाग तुमचे बघून झाले. वा वा, खूप आनंद झाला. भवानीबाई, तुम्ही काय सांगाल राणूबाईंबद्दल, तुमच्या आत्याबद्दल काय सांगाल? म्हणजे राणू अक्का खूपच चांगल्या होत्या. म्हणजे माझा जो लग्नाचा सीन होता तुम्ही बघितला असेल की आम्ही आरशाच्या इकडे बसलो असतो आणि राणू अक्का तिकडनं येतात आणि म्हणतात की आमचं भवानी बाळ का रुचलंय. तर तेव्हा ज्या त्या म्हणत होत्या त्या सीनमध्ये म्हणजे असं तो सीन संपला आणि त्या असं मला म्हणाल्यात की तू तो सीन खूप चांगला केलास आणि तेच मला राणू अक्काबद्दल सांगायचं होतं, राणूबाईंबद्दल. म्हणजे अश्विनी तुला सतत प्रोत्साहन द्यायची. हाय ओम, छान वाटलं तुला इकडे पाहून. वा वा, छान, खूप छान वाटतंय. तुम्हा सगळ्यांचं इतकं प्रेम आहे सगळ्या कलाकारांवर, ते पाहून खूप छान वाटलं. पहिल्यांदाच आपण असे एकत्र येऊन बोलतो आणि मला सगळ्यांचे अगदी आभार मानावेसे वाटत आहेत. म्हणजे आमचे कार्तिक केंडे सर, विवेक देशपांडे, स्वप्नील वारके, हर्षद परांजपे, आमचा शिरीष, ह्या सगळ्यांचे मी आभार मानते की ह्या सगळ्यांनी ही भूमिका करताना खूप मदत केली मला ह्या सिरियलमध्ये. मी प्रताप सरांचे खूप आभार मानते की त्यांचा जो म्हणजे काय मी सांगू, काय संग्रह आहे त्यांच्याकडे शब्दांचा. इतकं सुंदर त्यांच्या लेखणीतून जे पाझरत असतं ते, आणि हे असे सगळे संवाद आम्हाला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मी त्यांचेही खूप आभार मानते. आणि मी झी टीव्हीचे आभार मानते, मी जगदंबा क्रिएशनचे आभार मानते की त्यांनी मला ह्या सिरियलमध्ये काम करायची संधी दिली. आणि स्वराज्य रक्षक संभाजी हा जो आपला ग्रुप आहे, जे फेसबुक पेज आहे, त्यांचे मी आभार मानते की त्यांनी इथं आम्हाला प्रेक्षकांना भेटायची संधी दिली. जरा पटपट जाते. हो, खरंच आहे. शंभूराजेंचा त्याग खूप मोठा होता. लेकीच्या लग्नाला, भावाच्या लग्नाला देखील ते येऊ शकले नाही कारण ते स्वराज्यासाठी लढत होते. खूप खूप आभार तुम्हा सगळ्यांचे, खूप आभार. खूप छान वाटतंय. तुमचा असा कौतुकाचा पाऊस होतोय, खूप छान वाटतंय. आणि खरंच सांगते, सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या त्यांच्याकडून आणि अनेक गोष्टी पुढेही चांगल्या पद्धतीनं वापरता येतील. म्हणजे ज्या पद्धतीनं प्रताप सरांनी लिखाण केलं आहे आमच्या सिरियलचं, तर प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्य त्यात त्यांनी वेगवेगळी मांडली आहे. काय करू नये आणि तुम्ही काय करायला हवं ह्याची शिकवण एवढी मोठी आहे. तर ही सिरियल नक्कीच आयुष्यामध्ये खूप गोष्टी ॲड करणारी आहे. खूप शिकण्यासारखं आहे ह्या सिरियलमधून. आणि मला तर असं वाटतंय की आपली वेळ संपत आली आहे. पुन्हा आपण नक्की भेटूया जशी कधी आपली वेळ जुळून येईल तसं.
मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.